तर नमस्कार शेतकरी मित्रांनो. तर आज तुम्हाला सांगणार आहे की वेलीबद्दल, जे तुम्हाला तुमच्या शेतीच्या बांधाला सुद्धा मिळू शकते आणि याचा फायदा तुम्हाला काय होऊ शकते तुमच्या शेळीपालनामध्ये किंवा आपण आपण सुद्धा याचा एक वापर करू शकतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा एक चांगला रिझल्ट याने मिळतोय. पण आपण शेळ्याबद्दलच सांगू सध्या. तर शेळ्यांना बघा, किती शेळी जर तुमची एक आजारी असेल किंवा शेळी एक कमकुवत असेल किंवा शेळी खराब असेल, तर चारागिरा खात नसेल, तर त्या शेळ्यांना बघा हे गुळवेल डायरेक्ट असं एक खातात शेळ्या याला आवडीनं. त्याला काय एवढं हे करण्याचं काम पडत नाही. शेळ्या एकदम आवडीनं ह्या पाल्याला खातात आणि संपूर्ण बघा एक काडीसुद्धा दिसते याच्यामध्ये, तर ते काडीसहितसुद्धा शेळ्या त्याला खातात. आणि संपूर्ण एक माणसाला सुद्धा एक जर काही अशक्तपणा असेल, तर याचा एक ह्या कांडी बघा, ही कांडी दिसते, तर याला कट करून एक गरम पाण्यामध्ये याला उकळून याचा काढा बनवून ते जर तुम्ही प्याल मित्रांनो, तर तुमचासुद्धा एक अशक्तपणा याने दूर होऊ शकतोय. जर आपण याचा एक वापर करू शकतो, तर शेळ्यांनासुद्धा एक द्या. आपल्या जर बंदिस्त असेल किंवा तुमच्या फिरस्ती शेळ्यांना तर हे मिळतच राहतं किंवा अर्धबंदिस्त असेल. आणि जर लहान पिल्लं असेल, तर त्यांनासुद्धा एक हप्त्यातून 1-2 वेळेस तुम्ही दिला तर चांगला रिझल्ट मिळतोय. आणि कशा पद्धतीचं सुद्धा आजार असू द्या, त्याच्यावर एक नंबर काम करणार म्हणजे एक आमच्या इकडे याला गुळवेल असं एक नाव दिलेलं आहे. आणि याच्यावर बघा एक लिंबावर असते, तर लिंबाच्या झाडावर जे असतोय, तर ते सुद्धा एक नंबर आहे. ते खूप चांगल्या पद्धतीचे एक काम करते. जर लिंबाच्या झाडावर असलं तर तशा पद्धतीचं आणा. ते खूप चांगल्या पद्धतीचे तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त रिझल्ट मिळतात. पण कुठल्या झाडावरून आणलं मित्रांनो, तर याचे गुणधर्म एक खूप चांगले आहेत. आणि बघू शकता मित्रांनो, याला शेळ्या बघा किती आवडीने खातात. तुम्हाला दिसत असेल की एक संपूर्ण शेळ्या आपल्या लांब आहेत, पण एक पिल्लू आहे साधारणतः एक आपण बघू शकता. संपूर्ण याचे जे काड्यासुद्धा एक खातात पिल्ले बघा. तर कसा वाटला मित्रांनो व्हिडिओ, नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि व्हिडिओ आवडला मित्रांनो तर एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला अशा माहितीपूर्वक व्हिडिओ आपण बनवत राहतोय. तर धन्यवाद मित्रांनो.